देवळाली कॅम्प येथील छत्रपती शिवाजी महाराज मार्ग अर्थात लॅम्प रोड येथे स्थानिक प्रशासनाची आवश्यक परवानगी न घेता केबलसाठी चेंबर खोदण्याचं काम सुरू असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. या प्रकारामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर निर्माण झाला असून संबंधित ठेकेदारावर कारवाईची मागणी सुरू झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दिनेश इंजिनियर्स लिमिटेड इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हायडर नवी मुंबई या कंपनी मार्फत लॅम्प रोड परिसरात विविध ठिकाणी केबल टाकण्यासाठी खोदकाम सुरू करण्यात आले. स्टार 24 फास्ट न्यूजचे प्रतिनिधी यांनी या संबंधित कामाची परवानगी विचारली असता सुपरवायझरने नाशिक सार्वजनिक बांधकाम विभागाची जुनी कागदपत्रे दाखवली. मात्र देवळाली छावणी परिषदेची ना हरकत किंवा परवानगी सादर करता आली नसल्याचा दावाही करण्यात आलाय. पारसी अगेरी परिसरामध्ये छावणी परिषदेच्या विद्यमान चेंबरजवळ सुमारे 6 ते 7 फुटांवर खोल खड्डा मशीनद्वारे खोदण्यात आला. यामुळे चेंबरला धोका निर्माण होऊन हे पाणी रस्त्यावर पसरून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण होण्याची शंका व्यक्त केली जाते. संसारी नाका, पारसी अगेरी आणि जमणाला परिसरात मोठमोठे खड्डे खोदूनही बॅरिकेड, सूचना फलक किंवा इशारा फलक लावण्यात आलेले दिसत नाहीत. भर पावसाळ्यात अशा प्रकारे खुले खड्डे ठेवल्याने अपघात होण्याची शक्यताही वर्तवली जाते. जीवितहानी झाल्यास जबाबदार कोण असा संतप्त सवालही स्थानिकांनी उपस्थित केलाय. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संबंधित ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करावी, सुरक्षिततेचे सर्व नियम पाळल्यानंतरच कामाला परवानगी द्यावी अशी मागणीही स्थानिक नागरिकांनी देवळाली छावणी परिषदेकडे केली आहे. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी भैयासाहेब कटारे, देवळाली कॅम्प, नाशिक.